मामा काय नाव तुमचं? राहुल लक्ष्मण मिसाळ. विशाळ किती वर्षापासून रिक्षा चालवताय? हे 10 वर्ष झाले. 10 वर्ष झालं. सीएनजी वर आहे? सीएनजी मिळू लागलं का सीएनजी? सीएनजी मिळाला आता खुल्ला झाला, पण एलपीजीचा प्रॉब्लेम यायला लागला. कारण काय एलपीजी मिळणं झाला. पहिला आम्हाला सीएनजी मिळत नव्हतं, आता सीएनजी मिळायला लागला पण एलपीजी मिळणं झालंय. काय कारण काय? कारण काय की आता वरनच युद्ध चालू असल्यामुळे एलपीजी येणे असं म्हणाले. पहिला एलपीजी असताना कसं घरगुती रिक्षाला एलपीजी बी चालतंय? हे रिक्षाला एलपीजी चालत नाही, पेट्रोल आणि सीएनजी. मग काही रिक्षा एलपीजी वर बी आहेत? काही रिक्षा भरपूर आहेत एलपीजीवर. पहिला एलपीजीचे होते फक्त. हे आता जेव्हा परमिट सोडले नवीन मध्ये, जेव्हा मग सीएनजी चालू केलेत. सीएनजीचं काय रेट आहे किलोला? 93 रुपये. अगोदर किती होतं? अगोदर 92 होतं, 1 रुपयात वाढलं. म्हणजे एलपीजीचं? एलपीजीचा 54 रुपये होता, आता कमीत कमी 80च्या पुढंच झालंय. बापरे, मग कसं परवडतं रिक्षावाल्यांना? परवडत नाही, आता गेल्याशिवाय तर चालत नाही. भाडं वाढलं का? भाडं नाही वाढलं, पब्लिक देत नाही, पॅसेंजर देत नाही. हो, प्रॉब्लेम आता रिक्षावाल्यांचा पुढं लय प्रॉब्लेम येण्यासारखी आहे. मग याला काय तर उपाय निघावा आमचं असं करायला पाहिजे. काय सरकारनं काय करायला? सरकार आता काय, सरकार तर काय म्हणलं तर आमची अपेक्षा आहे तर गॅस तर आम्हाला मिळावं. गॅस मिळाला तर पॅसेंजर जेवढं देईल तेवढं आम्हाला ते परवडत आहे. पण गॅस मिळाला पाहिजे. गॅस भरण्यासाठी तिथं 2-3 तास टायमिंग चाललंय फुकट, असं चाललंय. आता समजा आता 20 रुपये भाडं होतं, आता तिथं किती वाढलंय भाडं? समजा आता एखाद्या ठिकाणी 20 रुपये घेत होतो, आता किती घ्यायला भाडं वाढल्यामुळे? 20च द्यायला पॅसेंजर दिन आहेत. मागणी किती व्हायची? मागणी 30ची वाली आहे, पण पॅसेंजर एक द्यायला एक दिन आहे.